तर काल केली होती मी कोथिंबीर वडी. त्यासाठी आधी आपली कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर जे कोथिंबीरचा मागचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि फक्त त्याचे पानं घ्यायची आहेत अशा प्रकारे, आणि व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी तुम्ही बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. त्यानंतर सगळी कोथिंबीर आपली इथं चिरून झालेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची. मग त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकून त्याला व्यवस्थितपणे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलं की त्यामध्ये इथं साधारणपणे मी 2 छोट्या तीळ टाकायचे वरतून, आणि 2 छोट्या वाट्या मी इथं बेसन घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसं तिखट टाकू शकता तुम्ही. मी इथं 2 चमचे घेतलं होतं. तुम्ही मिरची पण ह्यामध्ये ॲड करू शकता. मी तिखट केले. त्यानंतर वरतून थोडीशी जिरेपूड आणि थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे. आता मोदक पात्राला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडं. भरपूर तेल लावून घ्यायचं जेणेकरून वडी चिटकणार नाही इकडे तिकडे. इथं मी तेल लावून घ्यायचं आहे असं व्यवस्थित, आणि मग आपलं जे मिश्रण आपण केलं होतं ते त्यावर ठेवून द्यायचे, पसरून द्यायचे. हे बघा मी इथे पसरत आहे असं अशा प्रकारे सगळं मिश्रण पसरून द्यायचं. 2 लेअर नाही करायच्या त्याच्या. व्यवस्थित सगळीकडून ते मिश्रण लागलं पाहिजे अशा प्रकारे. आणि एका पातेल्यात मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता हे आपण त्यात उकडायला ठेवून देणार आहोत. इथं कमीत कमी अर्धा तास इथं आपण त्याला स्टीमवर ठेवलेलं आहे. आपण बघू शकता व्यवस्थित कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आता ह्याला 15 ते 20 मिनिटं गार होऊन द्यायचं. आपली वडी गार झाली की आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. हे बघा इथे आपली वडी पूर्णपणे गार झालेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण गोल व्यवस्थित निघलेली आहे, कुठूनही तुटली वगैरे नाही आहे. आता ह्याचे व्यवस्थित आपण काप करून घ्यायचे. तुम्हाला जसे पाहिजे तुम्ही कसे काप करू शकता. मी असे क्यूब्स टाईप काप केले होते. आणि एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून द्यायचे. आपण अशा प्रकारे काप करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती स्मूथ सॉफ्ट झालेली आहे, स्टीम झाली तरी पण. हे बघा स्पंजी आणि एकदम भारी. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये हळूहळू एक एक करून वडी सोडून द्यायची. अशी गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत वडी तळून घ्यायची आहे. तर आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.